नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ। सकाळच्या 6:30 वाजले त्या। हळूहळू एक एक पोरं उठायला लागली ती आता। थंडी वाजते त्यामुळे उशिरा उठते ती जरा, नाही तर पहाटच उठते ती। चला आता अंगण झाडून घेते। अंगण झाडून परत मग गुरांची झाडलोट करते। दिवस उगवले आता आणि इकडं माझं अंगण झाडून झाले। गाईची धार काढली, कालवड सोडली प्यायला। आता झाडलोट करायच्या आधी पाणी भरून घेते। 8 वाजेपर्यंत पाण्याची लाईट आहे, आधी पाणी भरून घेते। गुरांचे झाडलोट करून सगळ्यांना आता पाला टाकलाय खायला। कपडे धुवून झाले ते सगळे। चला आता गुरं पाणी पाजून बांधते। गायला नेते पहिल्यांदा, गाय उष्ट पाणी पित नाही कोणाचं। घरचं सगळं कामावरून आता रानात आले। इथे एक ड्रिप हातरात आणली मी। आमच्या इकडं दसऱ्यालाच खरं तर लसूण लावते ती, पण लसूण लावायला यावर्षी उशीर झालाय कारण आम्हाला रान नव्हतं रिकामं। आता हे तर लसूण लावायचं आहे। गिनीगोळ्याच्या मधल्या सऱ्या येत्या, ह्याचा भोत तयार करून लसूण लावायचं आहे। ह्या सरीचा असा भोत तयार करून घेतलाय, 2 भोतावर लावायचं आहे। आता एकाला तर ड्रिप आणली फोडत, दुसऱ्याला पण आणते आणि भोत तयार करून झाला की परत भोतावर टाकायची ड्रिप हातरून 2 भोत तयार करून घेतले तो। आणि इथं पाटीमध्ये लसूण आणलाय, देशी लसूण आहे। चला आता सुरुवात करू लसूण लावायला। दुपारच्या 2:30 वाजले त्या आणि सगळा लसूण लावून झाला। लसूण लावून झाल्या लगेच आता पाणी लावले। ड्रिपला पडते पाणी। थोड्याच वेळात आता सगळा लसूण गार होईल आणि उगवल पण लगेच, कारण लावले की लगेच पाणी पण भेटले। गुरांची दुपारच्या वैरणीची वेळ झाली। सकाळी पाला टाकला होता त्यामुळे आता मकवान टाकली। दुपारची जेवण ती केली आणि आता माळावर निघालोय। केळीला ड्रेसिंग करायची, भिजवून झाली। दुपारी 1ला लाईट आली तेव्हापासून भिजवायला चालू आहे। माळावर आलोय आता आणि भिजवायला चालू आहे केळी। आणि आता आम्ही दोघीजणी ड्रेसिंग करायला लागलोय। आता वाजले त्या 5। आता सुरुवात केली ड्रेसिंग करायला। थोडंसं केळीच्या रोपाच्या साईडला वाटायचे औषध वतायचे। केळीच्या 2 जोरांना ड्रेसिंग केली, कारण पाणी वाहते त्यामुळे पाण्यामुळं वाटलेलं सगळं औषध पाण्यानंच वाहून जाते। आता भिजवून घ्यायचे सगळं आणि सकाळ सकाळ लवकर करायची मग ड्रेसिंग। आता ते दोघंजण गेले ते खाली कारलं फवारायला आणि मी थांबले इथं दार धरायला। थोडंसं राहिले भिजवायचं, एवढं भिजवून घेते आता केळी। 6 वाजले त्या, दिवस पूर्ण मावळून गेलाय आणि दार धरायची झाली ती माझी। आता इकडं कडेच्या वळीला लावले पाणी। हे काय दंडाने भिजत नाही त्यामुळे त्याला
पाईपाने लावले पाणी. आता एवढी एक दोरी भिजवली की केळी भिजून झाली. घरी आली आता मी आणि आत्याला आम्ही यायच्या आधीच इथं मस्त अशी मकाची कणस मीठ टाकून उकडून ठेवली ती. चला खाऊन घेऊ आता कणस. आता करायला मी स्वयंपाक. चपात्या करून घेते. चपात्या झाल्यानंतर मग भाजी काय करायचं ते बघते. पहिल्यांदा चपात्या करून घेते. चला आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉगसोबत. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.